महाराष्ट्रात अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला, पण याला न जुमानता अजूनही अशा अनेक घटना ऐकिवात येतात. अशीच एक घटना म्हणजे 1972 ते 1974 दरम्यान घडलेलं घृणास्पद असं सिरियल किलिंगचं प्रकरण. सिरीजची सुरुवात शेतात कापणी करणारी बाई, नंतर सीन शिफ्ट होतो मुंबईला. तिथे RS कुलकर्णी ट्रेनिंग ऑफिसर्सना लेक्चर देत असतात. फिरोज दारूवाला, कृष्णा देसाई, रमण राघव या केसेस हाताळलेले एक काबिल ऑफिसर. त्यांचं केस सॉल्व्ह करण्याचं कौशल्य म्हणजे 6 प्रश्नांचं सूत्र. या प्रश्नांची उत्तरं मिळाली की केस आपोआप तयार होते. त्यातील पहिला प्रश्न, मेलेली व्यक्ती कोण आहे? इथे गावात 7वा खून होतो. दुसरा प्रश्न, व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम मध्ये लिहिलंय त्यापेक्षा काही वेगळं कारण असू शकेल का? तिसरा प्रश्न, खून कुठे झाला? जिथे बॉडी मिळते तिथेच खून झाला असं होत नाही. खून करून प्रेत हलवलेलं असू शकतं. गावात पार्वतीचा शोध घेतला जातो, तिचं प्रेत सापडतं. प्रश्न चौथा, खुनाची वेळ. त्यावेळी संशयितांपैकी कोण कुठे होतं, काय करत होतं हे तपासलं पाहिजे. इथे गावात हवालदार चौकीवर सांगायला येतो, साहेब 7वा खून झाला, पार्वती बराटे. प्रश्न 5वा, खून काय कारणाने घडला असेल याचं उत्तर शोधणं दरवेळी सोपं नसतं. एकापेक्षा जास्त कारणं तपासात समोर येतात. एवढ्या सगळ्यातून खुनाचं नक्की कारण शोधलं की आपण तपासाच्या अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचतो. सगळ्यात शेवटचा प्रश्न, खून कोणी केला असेल, खरा गुन्हेगार सापडला की आपलं निम्म काम संपलं. हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करणे आणि जर ते नसतील तर एखाद्या माफीचा साक्षीदार तयार करणे हे आपलं पुढचं काम असतं. लेक्चर घेत असतानाच कुलकर्णींना एक फोन येतो. कुलकर्णी मंत्र्यांना भेटायला जातात. मंत्री म्हणतात, 1.5 वर्षात 7 खून, प्रेशर खूप वाढलाय. ही केस जर कोणी सॉल्व्ह करणार असेल तर ते फक्त तुम्हीच आहात असं सगळ्यांचंच मत आहे. मानवत केस रमाकांत कुलकर्णींकडे जाते. कुलकर्णी घरी पोहोचतात. त्यांच्या मुलीला बरं नसतं. ती वडिलांना विचारते, बाबा तुम्ही तुमच्या वाढदिवसाला इथे असाल ना? ते म्हणतात, मी येईन. त्यांची बायको म्हणते, वाढदिवस यायला अजून 1 महिना आहे. केस सोडवायला त्यांना 8-10 दिवस लागतील. रमाकांत आणि त्यांचा सहकारी वाकटकर ट्रेनने निघतात. तो त्यांना विचारतो, सर तुमचा सिक्स सेन्स काय सांगतोय? ते म्हणतात, ही केस आपल्याला जड जाणार आहे. 4 अल्पवयीन मुली आणि 30 स्त्रियांचे कुऱ्हाडीने निर्गुण खून झालेत. त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सना तीक्ष्ण हत्याराने जखमा केल्यात. तिथून रक्त काढून घेण्यात आलंय. कुठल्या तरी अघोरी उपायाकरिता केल्यासारखं वाटतंय. त्यासाठीच ते सांगतात, मी हे ब्लॅक मॅजिकचं पुस्तक आणलंय अभ्यासाला. ते परभणीत येतात. त्यांना न्यायला दामोदर शुक्ला आलेले असतात. ते वाकटकरांना शुक्लाची ओळख करून देताना म्हणतात, 10 वर्षापूर्वी मी जेव्हा परभणीला होतो तेव्हा हे माझ्या बरोबर होते. नंतर स्टेट CID पोगशेंची शुक्ला ओळख करून देतात. जीप मधून जाताना एक माणूस त्यांना अडवतो. तो त्यांना म्हणतो, साहेब तुम्ही आलाव म्हणजे ही केस सुटणार, पण जरा जीवाला जपा. तेवढ्यात पोगशे विचारतात, सर तुम्ही ओळखता का याला? तेव्हा शुक्ला म्हणतात, सरांना अख्खा परभणी जिल्हा ओळखतो. पोगशे म्हणतात, या गावात दहशतीचं वातावरण आहे. एकटी दुकटी बाई संध्याकाळनंतर दिसणारच नाही. मानवतच्या गावकऱ्यांचा पोलिसांवर विश्वासच राहिला नाही. रमाकांत पोगशेंना विचारतात, तुम्ही केस हातात घेतल्यावर दोघांना अटक सुद्धा केली होती ना? ते म्हणतात, हो दोघांना अटक केली होती, उत्तमराव बराटे आणि रुक्मिणीबाई. उत्तमराव आधी किराण्याच्या दुकानावर पुढे बांधायचं काम करायचा. ते करता करता शिकला आणि गावच्या राजकारणात पडला. मग एक वरची पायरी चढत गेला आणि नगरपालिकेचा चेअरमन बनला. पहिल्या बायकोपासून त्याला एक मुलगा आहे, जयंता. तो त्याच्याबरोबर राहत नाही. पैसे मिळवण्यासाठी त्याने रुक्मिणीच्या मदतीने हातभट्टीचा धंदा सुरू केला. रुक्मिणीच्या नवऱ्याने तिला टाकली होती, त्याने तिला ठेवली. यासाठी तिच्या बापाला पुष्कळ पैसे झाले. या वस्तीतून तिला गावात आणली. रमाकांत गेस्ट हाऊस मध्ये आल्यावर सिनियर इन्स्पेक्टर परांजपेंशी त्यांची ओळख होते. कुलकर्णी पोंक्षेंना विचारतात, उत्तमराव आणि रुक्मिणीला कशाच्या बेसिसवर अटक केली होती? पोंक्षे म्हणतात, त्यांच्या वाड्यात पिंपळाच्या झाडाखाली खजिना आहे ही चर्चा गेली अनेक वर्ष चालली होती. प्रत्येक खुनानंतर त्यांच्या वाड्यातून तंत्रसाधनेसारखे आवाज येऊ लागले, पण नंतर साक्ष द्यायला कोणीच पुढे आलं नाही. मॅजिस्ट्रेटना आमचे पुरावे सॉलिड वाटले नाहीत. नेमकं ते लॉकअप मध्ये असतानाच पुढचे 3 खून झाले, यामुळे ते सुटले. तरीही मानवत मध्ये त्यांना प्रवेशबंदी करण्यात आम्हाला यश आलंय. ते दोघेही सध्या परभणीत असतात, त्यामुळे त्यांचा आपल्या चौकशीत अडथळा होणार नाही. इथे उत्तमरावाला भेटायला वकील आलेले असतात. रुक्मिणी पुढे येऊन विचारते, मानवतला कधी जाता येईल? वकील म्हणतो, त्यासाठी मी पिटिशन दाखल केली आहे आणि तिकडचा तुमचा धंदा तर समिंद्री सांभाळते ना. तुम्ही तिकडे नसताना सुद्धा तिने तुमची दारूची पट्टी बंद पडू दिली नाही. उत्तमराव म्हणतो, माझा कोणावरच विश्वास नाही. पैसा भल्या भल्याची नियत फिरवतो. त्यापेक्षा तूच काहीतरी कर ना खालीवर. वकील सांगतो, एवढं इझी नाही. मुंबईहून क्राईम ब्रांचचा मोठा अधिकारी आलाय. तो एकदा तपास करून माघारी फिरला की तुम्ही जा तुमच्या मानवतला. रुक्मिणी त्याच्या हातातून पेपर घेत म्हणते, आता का म्हणून नको, आम्ही नाही भीत कोणाच्या बापाला. जेवताना पोंक्षे सांगतात, त्यांची गावात आर्थिक दहशत आहे. लोकांकडे पैसा नाही, पण यांच्या हातभट्टीचा व्यवहार जोरात सुरू आहे. शुक्ला सांगतात, सगळ्या गावच्या जमिनी घरं त्यांच्याकडे घाण आहेत. मग त्यांच्या विरोधात कोण बोलणार? बोलता बोलता रात्र बरीच झालेली असते. रमाकांत सगळ्यांना आपण उद्या सकाळी भेटू एवढं सांगून निरोप घेतात. त्यांच्या क्वार्टरवर कोणीतरी पाळत ठेवून असतं. सकाळी युसुफला रूम लॉक करायला सांगतात आणि ते निघतात. लपून बसलेला माणूस बाहेर येऊन विश्रामगृहाच्या दिशेने जातो. रमाकांत विचारतात, उत्तमरावाच्या हातभट्टीवर रेट टाकण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलेत का? तेव्हा शुक्ला म्हणतात, ते एकदम खोपदडीत पट्टी लावतात. जागा पण बदलत राहतात. त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क
अजून कुणालाच समजलेलं नाही. रमाकांत म्हणतात, आपण गेस्ट हाऊस मधल्या रूमला इन्सिडेंट रूम बनवूया. मला मानवतचा नकाशा, फळा, खडू, चिकटपट्ट्या लागतील. रमाकांत मानवत पोलीस स्टेशनला येतात. परांजे त्यांच्यासाठी भाषण करतात. पेढे वाटले जातात. हा प्रकार रमाकांतना पटत नाही. ते टेबलावरचा पेपर सगळ्यांना वाचून दाखवतात. मानवतमध्ये चिमुरड्यांच्या गुन्ह्याला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. ते परांजेंना सांगतात, आत्ताच सगळ्या फाईल्स बरोबर घ्या. पहिली बॉडी कुठे मिळाली ते ठिकाण मला बघायचं आहे. 18 महिन्या अगोदर गयाबाई वय वर्ष 8 गोऱ्या गोळा करायला म्हणून घराबाहेर पडली. तेवढ्यात कोणीतरी तिला उचलून नेलं. घरच्यांनी रात्रभर शोधलं, ती सापडली नाही. एका हवालदाराला तिची बॉडी उत्तमराव बराटे याच्या शेताजवळ सापडली. तोच हवालदार हे सगळं रमाकांत यांना सांगतो. रमाकांत फाईल मध्ये बघून सांगतात, त्या मुलाच्या म्हणण्यानुसार मुख्य रस्त्यावरून तिला उचलून मारून 2 दिवसांनी तिची बॉडी इथे आणून टाकली आहे. कारण गयाबाईच्या वडिलांनी इथे जेव्हा शोधलं होतं तेव्हा इथे काहीच नव्हतं. रमाकांत यांचं कन्क्लुजन निघतं की कोणी याच गावातला आहे. त्याला रोज सगळे गावकरी बघतायत. एक गावकरी त्यांच्या पाळतीवर असतो. निघताना शेतात रमाकांत यांना पांढऱ्याचं मंदिर दिसतं. परांजे म्हणतात, हे दिसतं मंदिरासारखं, पण इथे कोणी पूजा वगैरे करत नाही. गावकऱ्यांचा समज आहे की याच्या खाली खजिना दडलाय म्हणून हा पांढरा दगड लावलाय. रमाकांत विचारतात, अजून अशा किती जागा आहेत त्या उद्या नकाशावर मांडायच्या. ते विचारतात, गावात एकूण किती मांत्रिक आहेत. तेव्हा पुढे नाव येतं काचू पाकू याचं. ते शुक्लांना सांगतात, याला उद्या चौकीवर बोलवा. गावात रात्रीच्या काळोखात कुणीतरी येऊन एका मुलीला पळवतं. गावकरी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतात. रमाकांतना ही बातमी कळते. ते तिथे जातात. ते गुन्हेगाराला तिथून सोडवतात. लांबून हे सगळं बघत असते ही व्यक्ती. त्याला चौकीवर आणलं जातं. बन्सी रमाकांत पुढे गयावया करतो आणि म्हणतो, हवं तर मला इथेच ठेवा, पण मी काहीच केलेलं नाही. 7 खुनांबद्दल मला काहीच माहित नाही. गावात गेलो तर गावातील लोक माझा मुर्दा पाडतील. गुन्हेगारांशी बोलण्याची रमाकांत यांची एक वेगळी पद्धत असते. रमाकांत परत गयाबाईची फाईल चाळतात. तेव्हा पोंक्षे सांगतात, गयाबाईच्या जखमांमधला अडकलेला कापूस जेव्हा तपासला तो एक्सपोर्ट क्वालिटीचा होता आणि तो फक्त उत्तमरावाच्या शेतातच होतो. म्हणूनच उत्तमराव आणि रुक्मिणी हे दोघेच या सगळ्याच्या मुळाशी आहेत. रमाकांत म्हणतात, पुरेसे पुरावे हातात नसताना तुम्ही त्यांना अटक करण्याची घाई केली नसती तर त्यांच्या मुसक्या आवळणं सहज शक्य होतं. आपण इथे मानवत मध्ये जीवाचं रान करतोय आणि ते तिथे परभणीत आरामात बसलेत. इथे परभणीत उत्तमरावाचा रुक्मिणीच्या बहिणीवर अजिबात विश्वास नसतो. हातबटीचा सगळा व्यवहार मानवत मध्ये समिंदरीच सांभाळत असते. तिच्या हिशोबात लक्ष घालायला तो जयंताला त्याच्या मुलाला सांगायचं म्हणतो. कुठल्या तरी बेभरोशाला सांभाळायला देण्यापेक्षा माझ्या मुलालाच मी देईन. आता आपल्या मनासारखं होणार आहे. दुसाने वकिलाने सांगितलंय, कोर्टात तारीख पडली आहे. निकालही आपल्याच बाजूने लागेल. रुक्मिणीची खंत मात्र वेगळीच असते. तिच्या पदरात अजूनही मूल नसतं. मानवत मध्ये परांदे रात्रीच्या काळोखात हप्ता घ्यायला समिंदरीकडे येतो. नवाथे गावातल्या पांढऱ्याच्या मंदिराची लिस्ट घेऊन येतो. दुसरा मर्डर शकिलाचा होतो. रमाकांत घटनास्थळी जातात. रमाकांत शकिलाबद्दल रघुला विचारतात. तो सांगतो, ती चिंच काढण्याचा प्रयत्न करत होती. माझ्याकडे गुलेर नव्हती म्हणून मी पुढे गेलो. तेवढ्यात कोणीतरी तिला वडापावचं अमिष दाखवतं आणि मागून येऊन तिचा गळा दाबतं. त्यांच्या मागावर एक माणूस असतो. रमाकांत शुक्लांना त्याच्यावर नजर ठेवायला सांगतात. ते श्रीरंग बराटेची चौकशी करतात. त्याच्या शेतात खजिना आहे असं गावकरी म्हणायचे म्हणून काचू पाकूने सांगितल्यामुळे मी बोकड कापला, श्रीरंग म्हणतो. रमाकांत शुक्लांना म्हणतात, आपण इन्व्हेस्टिगेशन केल्यापासून काचू पाकू गायब आहे. रात्री बेडखाली पडलेला रेडिओचा सेल घेताना त्यांना काळी पावली दिसते. कमळीला शोधायला समिंदरी बाहेर पडते. कमळी चित्र काढत बसलेली असते. समिंदरी ते चित्र आगीत टाकून देते.